तवरकर यांच्या हस्ते जितेन दादा गोंधळी पुरस्कृत ही मॅन ऑफ द मॅच आहे मित्रांनो. प्रत्येक बायकर साठी हे सुरक्षा कवच अर्थात विराज इथे मॅन ऑफ द मॅच कव्हर करायची आहे मित्रा व्यासपीठावर. तिकडे बघ. ओके विराज नाही झाले इकडून करतायत. नक्कीच सुधाकर ठाकूर यांच्याकडून 500 रुपये आणि मॅन ऑफ द मॅच जितेंद्रदादा गोंदी यांच्याकडून पुरस्कृत केलेलं हे हेल्मेट. सूरज खूप खूप कौतुक तुझा अप्रतिम फलंदाजी. पुढच्या स्पर्धेसाठी तुला खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे बाबू उपस्थित आहे. बाबूला सुद्धा वैयक्तिक पारितोषिक द्यायचं आहे. घेतलं. उपांत्यपूर्व फेरीचा सामना मित्रांनो वळतोय मैदानाकडे. मानस पाडगे पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू प्लेस केलाय. थोडासा फंबल अर्थात कोणतीही नुकसान नाहीये मात्र चेंडू जातोय निर्धाव. आई गावदेवी अंदोशी विरुद्ध अमित म्हात्रे 11 तळ असा हा सामना. उपांत्य फेरीचे सामने मित्रांनो अतिशय चुरशीचे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. अंकुर लोहार ऑन द स्ट्राइक. यावेळी हलक्या हाताने पुन्हा एकदा फ्लिक केलाय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खरं तर मित्रांनो अंकुर लोहार अतिशय प्रसिद्ध आहे आपल्या टायमिंग साठी. अगदी किरकोळ देहयष्टीचा हा फलंदाज आहे पण मोठे मोठे फटके मारण्यात वाकबगार. अप्रतिम टायमिंगचा बादशाह आहे हा. मात्र यावेळी मानस पाडगे त्याच्यावर कडी करतोय. 2 चेंडू सलगचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. पहिलं षटक 5 षटकांचा हा सामना असणार आहे अर्थात नॉकआउट सामना असणार आहे. दोन्ही संघांना याची कल्पना आहे. हरणारा संघ या स्पर्धेतून इथून आपला निरोप घेणार आहे आणि विजयी संघ मात्र उपांत्य फेरीमध्ये दाखल होणार आहे. पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा हलका फ्लिक. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 निर्धाव चेंडू मित्रांनो आपल्या संघाला परवडणारे नाही आहेत. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये प्रत्येक संघाचं टार्गेट असतं की किमान 25 ते 30 धावा आपण जमवल्या पाहिजेत. मानस पाडगेचं करावं तेवढं कौतुक मित्रांनो कमीच आहे. अतिशय छोट्या वयाचा हा गोलंदाज. अप्रतिम शैली. सुमेध पथरी सारखी शैली असणारा हा गोलंदाज आहे. यावेळी मात्र खणखणीत फटका आलाय. बॅक टू द बॉलर. 1 बाउन्स सीमारेषा पार. चौकार. एक दमदार सुरुवात आपल्या इनिंगला इथे अंकुर करतोय. चौथ्या चेंडूवर एक चौकार खेचून तब्बल 4 धावांनी आपलं खातं खोलतोय. आई गावदेवी संघाची धाव संख्या बिनबाद 4 धावा. डीप मिड विकेटला प्रथम क्षेत्ररक्षक आहे. ह्यावेळी मात्र चेंडू हलकेच फ्लिक केलाय. जो फटका मारण्याचा मागचे 2-3 चेंडू प्रयत्न चालू होता तो फटका मात्र इथे येतोय आणि तो फटका फुल व्हॅल्यू अर्थात 4 धावा देऊन जातोय. या फटक्याबरोबरच धाव संख्या मात्र वेगाने हल्ली आहे. बिनबाद 8 धावा. पहिले 3 निर्धाव चेंडू त्यानंतर मात्र सलगच्या 2 चेंडूंवर येत आहेत 2 मोठे फटके अर्थात 2 चौकार. अंकुर खेळतो वैयक्तिक 8 धावांवर. आई गावदेवी संघाची धाव संख्या बिनबाद 8 धावा. या षटकातला शेवटचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर. यावेळी मात्र टायमिंग झालेलं नाहीये अर्थात डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे तो येईल चेंडू फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बिनबाद 9 अर्थात काहीशी संमिश्र स्वरूपाची सुरुवात म्हणावी लागेल. या षटकामध्ये तब्बल 3 निर्धाव चेंडू 1 सिंगल आणि 2 चौकार. मानस पाडगेचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. अंकुरला त्याने थोपून धरलंय असंच म्हणावं लागेल. पहिल्या षटकामध्ये किमान 15-16 धावांची अपेक्षा संघ मालकाला आणि कर्णधाराला असेल. याच्या उलट येत आहेत केवळ 9 धावा आणि विकेट मात्र कोणतीही पडत नाहीये. ही आई गावदेवी अंदोशी संघाच्या बाजूने जमेची गोष्ट आहे. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय दत्ताराम चेरकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय आणि षटकार चौकार जर सलग 3 अर्थात हॅट्रिक लगावली. षटकारांची हॅट्रिक 500 रुपये. चौकारांची हॅट्रिक 500 रुपये. सन्माननीय दत्तारामजी चेरकर अर्थात आद्या 11 अंदोशीचे मालक यांच्याकडून आपल्याच गावातील हा जो संघ आई गावदेवी अंदोशी संघ यातील फलंदाजांसाठी हे भरघोस बक्षीस येत आहे. प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये आणि षटकार चौकारांच्या हॅट्रिक साठी तब्बल 500 रुपये.
पॉवर प्लेचं दुसरं षटक अर्थात एक अतिरिक्त खेळाडू हा 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असणार आहे. एक्स्ट्रा कुशन असणार आहे गोलंदाजाला. गोलंदाज आलाय कर्णधार स्वतः निमिष राऊत. एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे. डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन हे 3 क्षेत्ररक्षक बाउंड्री रायडर्स असणार आहेत. याउलट आपण जर पाहिलं तर 30 यार्ड सर्कलमध्ये शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट कव्हर, शॉर्ट मिड ऑफ आणि एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फाईन लेग हे क्षेत्ररक्षण सजवलंय. यावेळी पुन्हा एकदा अंकुर लोहार ऑन द स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर आडे बल्लेसे अर्थात अक्रॉस द लाईन फटका खेळलाय. चेंडू मला वाटते सीमा रेषा पार चौकार, कारण क्षेत्ररक्षकाने चेंडू बाहेर जाऊन फील्ड केलाय. पहिल्याच चेंडूवर एक खणखणीत फटका येतोय अर्थात मोठा फटका येतोय. दमदार सुरुवात होते या षटकामध्ये. पहिल्याच चेंडूवर चौकार आलाय. या चौकाराच्या मदतीनं धाव संख्या बिनबाद 13. पहिल्या षटकात हव्या तेवढ्या धावा आलेल्या नाहीयेत, मात्र दुसऱ्या षटकात इथे पहिल्या 2 चेंडूंवर 2 चौकार खेचून अर्थात हा चौकार नशिबाची खैरात होते, नशिबाची कृपा होती आहे अंकुर लोहारवर. आउटसाइड एज यॉर्कर चेंडूवर आउटसाइड एज लागली आणि चेंडू थर्ड मॅन रिजन मध्ये वेगाने पळत सीमारेषा पार झाला. अर्थात या सलग दुसऱ्या चौकाराच्या मदतीनं धाव फलक 17 धावांपर्यंत जाऊन पोहोचलाय. बिनबाद 17 धावा आणि आई गावदेवी आंदोशी संघ मात्र पुन्हा लय पकडतोय. तिसरा चेंडू प्लेस केला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ 1 धाव मिळणार. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेच्या मदतीनं 18 धावा लागतायत धाव फलकावर आणि कर्णधार चंदू पूर्णतः अंकुर लोहारनेच आतापर्यंत फलंदाजी केलेली आहे. झालेले 9 चेंडू तो खेळलाय. 9 चेंडू मध्ये तब्बल 4 चौकार लगावलेत आणि 18 धावा पूर्णतः त्याच्या आहेत. यावेळी पहिल्यांदाच मात्र कर्णधार चंदू अर्थात चंद्रकांत शेळके हा ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. चंदू शेळकेचा जर स्ट्रॉंग झोन म्हटलं तर स्क्वेअर लेग मिड विकेट हा स्ट्रॉंग झोन आहे आणि निमेश राऊतने याचा पुरेपूर अभ्यास केलेला आहे. अर्थात मित्रांनो हे सर्व खेळाडू एकमेकांच्या विरोधात ग्रामीण विभागामध्ये खेळत असतात. लॉंग ऑन, मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे 3 बाउंड्री रायडर्स आणि जर आपण ऑफसाइड पाहिली तर पूर्णतः जाळं जे आहे ते 30 यार्ड सर्कल मध्ये आहे. निमिष राऊत राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल चंदूला. यावेळी हलक्या हाताने प्लेस केलाय चेंडू. मोठा फटका खेळलेला नाही आहे. एमटी रिजन मध्ये चेंडू प्लेस केलाय. हलक्या हाताने सिंगल घेतली आहे. चंदूने सुद्धा इन फॉर्म बॅट्समन अंकुर लोहारला पुन्हा स्ट्राईकवर आणलंय. या एका धावेच्या मदतीनं धाव फलक 19 धावांवर जाऊन पोहोचलाय. अद्यापही कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये, कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाहीये. ती म्हणजे आई गावदेवी आंदोशी संघाला एक अतिशय दमदार आणि मजबूत सुरुवात दिलेली आहे या दोन्ही फलंदाजांनी असं म्हणावं लागेल. अद्याप मात्र या इनिंग मधला षटकार येणं बाकी आहे. पुढचा चेंडूवर काहीसा वेगळा प्रयत्न अर्थात रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न, स्विच हिट मारण्याचा प्रयत्न आणि चेंडू सुद्धा खरं तर मारण्यायोग्य होता. जर बॅटचा संपर्क झाला असता तर नक्कीच हा षटकार किंवा चौकार आला असता. मात्र चेंडूच्या गतीबरोबर बॅटची गती मॅच होत नाहीये, त्यामुळे हा निर्धाव चेंडू जातोय. निमेश राऊत कमबॅक करतोय. मागच्या सलग 2 चेंडूवर सिंगल आणि हा चेंडू निर्धाव. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र क्षेत्ररक्षकाकडून खूप मोठी चूक आणि ती चूक महागात पडतीये. जिथे एकही धाव नव्हती तिथे तब्बल 4 धावा मिळत आहेत आई गावदेवी आंदोशी संघाला आणि संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल बिनबाद 23 धावा. श्रीमेश तिथे तैनात होता. खरं तर खूप गुणी मित्रांनो हा खेळाडू आहे, खूप चांगला क्षेत्ररक्षक आहे, पण यावेळी मात्र थोडीशी चूक होती आहे. प्रथमला तो चेंडू कव्हर करता आला नाही. नक्कीच लॉंग ऑन वरून खूप दूर होता तो चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 23 धावा अर्थात बिनबाद 23 धावा. दमदार सुरुवात. येणारी 3 षटक किमान 40 धावांची अपेक्षा या फलंदाजांकडून यांच्या संघाला असणार आहे. संघाचे व्यवस्थापक निलेश पाटील असतील, मालक सुधीरदादा चेरकर असतील, हे सर्वजण या 2 फलंदाजांकडे डोळे लावून आहेत. अर्थात या दोघांकडून आशा ठेवून आहेत. आलेला गोलंदाज श्रीमेश गावंड
राईट आर्म राऊंड द विकेट मारा करेल. यावेळी मात्र श्रीमेश पुढे खूप मोठं आव्हान असणार आहे, कारण ऑन द स्ट्राईक असलेला फलंदाज चंदू शेळके हा मित्रांनो डावखुरा फलंदाज. आणि आपण जर 3 दिवस या स्पर्धेचा विचार केला तर डावखुऱ्या फलंदाजांनी अक्षरशः गोलंदाजांचं लोणचं घातलंय, गोलंदाजांच्यावर पूर्णतः वर्चस्व गाजवलंय आणि खूप मोठे मोठे फटके त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. पहिल्याच चेंडूवर मित्रांनो मी म्हणाल्याप्रमाणे एक मोठा फटका आलाय, एक दमदार षटकार आलाय. या षटकाची अगदी आई गावदेवी आंदोलन दत्ताराम चेरकर, सन्माननीय दत्ताराम चेरकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार 500 रुपयांचं पारितोषिक आहे. पुढचा चेंडू यावेळी ऑफ स्टंपच्या खूप बाहेर असणारा चेंडू, अर्थात पंचांचा इशारा येतोय स्वैर चेंडू. आणि या स्वैर चेंडूच्या मदतीने धाव संख्या 30 गाठी आहे, अर्थात 30 धावा धाव फलकावर लागतायत. एकही विकेट पडलेला नाहीये विदाउट लुझिंग अ विकेट. अप्रतिम फलंदाजी मित्रांनो. या 2 फलंदाजांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आणि या अपेक्षा दोघांनी पूर्ण केलेल्या आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू, इथे मात्र संधी होती यष्टीरक्षकाला, पण लेग बायच्या स्वरूपात नक्कीच पंचांकडे अपील सुद्धा झालं होतं पायचीतचं, पण चेंडू हा लेग स्टंप मिस करणारा होता, त्यामुळे पायचीच्या स्वरूपात एक अपील झालं होतं पण ते फेटाळण्यात आलेलं आहे. लेग बायच्या स्वरूपात मात्र 1 धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं 31 धावा लागतायत धाव फलकावर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना, अर्थात तिसऱ्या षटकातले 2 वैध चेंडू फेकून झालेले आहेत. 4 चेंडू येणं अद्यापही बाकी. स्ट्राईक रोटेट झाले. अंकुर लोहार ऑन द स्ट्राईक येतोय. अंकुर लोहारच्या बॅट मधून काय घडणार हे आपल्याला पाहणं औत्सुक्याचं ठरेल, कारण श्रीमेशच्यावर दबाव नक्कीच आहे. पहिल्या चेंडूवर षटकार, दुसरा स्वैर चेंडू आणि एक लेग बाईज, अर्थात 8 धावा गेल्यात 2 चेंडूंवर. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर आला, एक खणखणीत फटका. चेंडू गेलाय कव्हर बाउंड्रीच्या बाहेर, सीमारेषा पार. षटकार, एक उमदा देखणा फटका आपल्याला पाहायला मिळाला. ज्या फटक्यांसाठी मित्रांनो हा फलंदाज प्रसिद्ध आहे ते फटके मात्र आता यायला लागलेत. आणि पुन्हा एकदा सन्माननीय दत्ताराम चेरकर यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक या फलंदाजाला सुद्धा मिळतंय. अद्यापर्यंत 200 रुपये दत्ताराम चेरकर यांचे या फलंदाजांनी लुटलेले आहेत, मिळवलेले आहेत. 2 षटकार या षटकामध्ये मिळत आहेत आणि या 2 षटकारांच्या मदतीनं धाव संख्या बिनबाद 37 धावा. अंकुर लोहार 12 चेंडूंमध्ये तब्बल 28 धावांवर नाबाद खेळतोय मित्रांनो. अप्रतिम फलंदाजी या फलंदाजाकडून पाहायला मिळाली. आपल्या संघासाठी मोक्याच्या वेळी अगदी अप्रतिम फलंदाजी. पुढचा चेंडू श्रीमेशच्या माध्यमातून स्लोअर 1 चेंडू तेवढाच हुशारीने खेळलाय. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 क्षेत्ररक्षकांमध्ये इथे आपल्याला जुगलबंदी पाहायला मिळते, अर्थात शॉर्ट पॉइंटला जो क्षेत्ररक्षक तैनात होता त्याने चेंडूचा ताबा मिळवलाय, पण थ्रो करेपर्यंत 2 धावा नक्कीच पूर्ण झाल्यात. चांगलं व्हेरिएशन होतं श्रीमेशच्या माध्यमातून. स्लोअर 1 होता पण चेंडू वेळीच ओळखला, त्याला चांगल्या जागेवर प्लेस केलं आणि 2 धावा मिळवल्या. या 2 धावांच्या मदतीनं बिनबाद 39 अशी धावसंख्या गाठली आहे. पुन्हा एकदा स्लो चेंडू, यावेळी पुन्हा एकदा प्लेस केलाय कव्हरच्या दिशेनं. चांगलं क्षेत्ररक्षण, यावेळी मात्र एकच धाव मिळेल. नक्कीच 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धाव संख्या 40 धावा. या षटकामधला एक चेंडू, आणि हा एक चेंडू मित्रांनो खूप महत्वाचा असेल. श्रीमेशवर प्रेशर असणार आहे हा एक चेंडू निर्धाव टाकण्याचा, कारण आतापर्यंत रायटी फलंदाज होता, यावेळी मात्र लेफ्ट हँडेड फलंदाज चंदू ऑन द स्ट्राईक. आणि मित्रांनो ज्याप्रमाणे मी सांगितलंय की लेफ्ट हँडेड फलंदाजांचं हे NSC खानावचं मैदान म्हणजे अक्षरशः नंदनवन आहे. जितेंद्रदादा गोंदी याने अथक परिश्रमातून तयार केलेलं हे मैदान ग्रीन पार्क जणू काही बनवलंय. आणि इथे मात्र या शेवटच्या चेंडूवर चंदूचा खूप मोठा विकेट पडतोय. शॉर्ट पिच चेंडू होता पण चंदूला मोठा फटका खेळण्याचा इरादा चंदूने दाखवला, मात्र एज लागून चेंडू गेला यष्टीरक्षकाकडे. त्याने आपली कामगिरी पूर्ण केली आहे. पहिला वहिला हादरा या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर येतोय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांनंतर धाव संख्या 1 बाद 40 धावा. नक्कीच कर्णधार चंदू आपली जबाबदारीची कामगिरी करून
पॅव्हलियन मध्ये परतलाय, त्याचं कौतुक केलंय त्याच्या सर्व पाठीराख्यांनी आणि संघातील सहकारी खेळाडूंनी. त्याची जागा भरून काढण्यासाठी आलेला फलंदाज राज सराई संघाकडून मित्रांनो हा खेळाडू खेळतो. अतिशय कमी वयाचा खेळाडू आहे, पण अतिशय प्रतिभावंत खेळाडू आहे. दोन्ही आघाड्या सांभाळतो आपल्या संघाच्या, फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल. यावेळी मात्र आपल्या संघासाठी त्याला भरीव कामगिरी फलंदाजीत करावी लागणार आहे. आणि त्याचप्रमाणे निकेत घरत हा अतिशय प्रतिभावंत गोलंदाज, भैरीमाता वेलवली संघाचा मित्रांनो हा प्रतिनिधित्व करतो, नेहमी चांगली गोलंदाजी करतो. आणि तोच गोलंदाज यावेळी मात्र निमिष राऊतने त्याच्यावर विश्वास ठेवलाय. चौथं षटक घेऊन आलाय आपल्या अमित म्हात्रे 11 तळ संघासाठी. त्याचा सामना करतोय सेट झालेला फलंदाज अंकुर लोहार. चौथ्या षटकातला पहिला चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. खूप वळलाय चेंडू, अक्षरशः अँगल मध्ये वळलाय. पंचांनी चेंडू स्वैर घोषित केलाय आणि स्वैर धावेच्या मदतीनं 41 धावा धावफलकावर लागतायत. चेंडूचा अँगल जर मित्रांनो पाहिला योग्य चॅनलवर जर निकेतने गोलंदाजी केली तर नक्कीच फलंदाजांसाठी तो त्रासदायक ठरू शकेल. इतका चेंडू वळलाय पहिला चेंडू. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म राऊंड द विकेट निकेत घरत. पुन्हा एकदा चेंडू वळला, यावेळी चेंडू हवेत आहे प्रथम चेंडूच्या खाली आणि अंकुर लोहार्स इनिंग हॅज बीन एंडेड. अर्थात अंकुर लोहार इथे मात्र बाद होतोय. दुसरा हादरा बसलाय या षटकामध्ये. चांगली सुरुवात म्हणावी लागेल अमित म्हात्रे 11 तळ संघासाठी, कारण मागच्या षटकातल्या शेवटच्या चेंडूवर चंदूचा विकेट मिळवला आणि या षटकाच्या पहिल्याच वैध चेंडूवर निकेत घरतने बाद केले अंकुर लोहारला. हे दोन्ही फलंदाज मित्रांनो अद्यापपर्यंत मैदानात तळ ठोकून होते. चांगली धावसंख्या त्यांनी उभारली, अर्थात धावसंख्या अद्यापही चांगली आहे. चौथं षटक आत्ता कुठे सुरू झालंय, 41 धावा धावफलकावर लागल्यात. मात्र 2 सलामीवीर ज्या सलामीवीरांनी एवढ्या धावा जमवल्या ते मात्र मैदानातून माघारी परतलेले आहेत. 5 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीनं तब्बल 31 धावा कमावल्यात, त्या म्हणजे अंकुर लोहारने. अंकुर लोहार बाद झाला. यावेळी मात्र ऑन द स्ट्राईक राज हे आव्हान असणार आहे निकेत साठी. या षटकातला दुसरा चेंडू घेऊन निकेत घरात आणि इथे राजने काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला मित्रांनो. अक्षरशः वाईड लाईनच्या बाहेर राज जेव्हा त्याचा स्टान संपवला तेव्हा उभा होता आणि निकेतचा चेंडू जर आपण पाहिला तर ऑफ स्टंपच्या बाहेरून गेला, पण चेंडू वेगाने गेला. चेंडू थोडासा खाली बसला. जरी शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू असला तरी चेंडू बॅटवर आलेला नाहीये. निर्धाव चेंडू. आतापर्यंतचं पृथक्करण पाहिलं तर एक फक्त स्वैर चेंडू, एक मोठा विकेट आणि एक निर्धाव चेंडू. अर्थात 2 चेंडू निर्धाव, एक फक्त वाईडची धाव. अप्रतिम सुरुवात या षटकाला केली आहे निकेत घरतने. पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी मात्र चेंडू मगाशी मी म्हटल्याप्रमाणे खूप जास्त स्विंग झालाय, खूप जास्त कट झालाय, लेग स्टंपच्या बाहेर गेलाय. पंचांनी मात्र चेंडू स्वैर घोषित केलाय. या स्वैर धावेच्या मदतीनं 42 धावा अर्थात 42 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. दोन्ही ओपनर्स अर्थात दोन्ही सलामीवीर माघारी परतलेत आणि दोन्ही सलामीवीर जरी माघारी परतले असले तरी जे मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत त्यांच्याकडे सुद्धा फटक्यांमध्ये वैविध्य आहे. दोन्ही बाजूला खेळण्याची क्षमता आहे. निकेत घरतने मात्र या षटकात टिचून मारा केलाय. अद्यापपर्यंत एकही फटका खाल्लेला नाहीये. पुढचा चेंडू. यावेळी मात्र फटका आलाय बॅक टू द लॉंग ऑन. इथे मात्र कर्णधार निमिष राऊतने न परवडणारी चूक केली आहे. 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये जरी फटका असला तरी निमिष राऊत पोचला नक्कीच होता. सोपा चेंडू अडवायचा होता, मात्र इथे थोडासा इम्बॅलन्स झालाय त्यावेळी आणि मिसफिल्डवर तब्बल 4 धावा मिळतात. या 4 धावांच्या मदतीनं धाव फलक 46 पर्यंत जाऊन पोहोचलाय आणि निकेतने जी मेहनत केली आहे त्या मेहनतीवर आपल्याला कुठेतरी पाणी फिरताना दिसतंय, कारण या चेंडूवर फार तर एक सिंगल धाव गेली असती. मात्र 4 धावा मिळतात. पुढचा चेंडू आणि यावेळी मात्र आपण जर पाहिलं तर निमेशने केलेली चूक किती महागात पडली आहे, कारण या चेंडूवर एक खणखणीत षटकार आलाय ज्याला डोफा टेकून आडवा पट्टा फिरवणं म्हटलं जातं. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून एक खणखणीत षटकार, बेकरीच्या वर 6 धावा आणि धाव फलक गेलाय 52 धावांवर. मित्रांनो, क्रिकेटमध्ये वेदांत नेहमी म्हणतो की चुकीला माफी नाहीये. खरंच जर सिंगल गेली असती तर मनीष शेळके ऑन द स्ट्राईक असता. निकेतला चान्स होता, कारण अक्रॉस द लाईन खेळावं लागलं असतं मनीषला मोठ्या फटक्यांसाठी. यावेळी मात्र राज जेव्हा ऑन द स्ट्राईक आहे
तेव्हा दडपण असणार आहे निकेतवर, आणि दडपण का असणार आहे मित्रांनो ते दाखवून दिलं राजने. षटकार खेचलाय, चौकार षटकार येतोय या षटकामध्ये, आणि निकेतचं एक चांगलं षटक कुठेतरी आता मात्र महागडं ठरतंय. यावेळी पुन्हा एकदा एक मोठा फटका आलाय आणि निकेतच्या या षटकाची मात्र पुरती वाट लावली आहे ती राज शेळकेनं, राज तुरे माफ करा, राज तुरेनं. सलग दुसरा षटकार, एक जो चौकार कर्णधाराकडून सुटला त्याच्यानंतर मात्र हल्लाबोल झाला या गोलंदाजावर आणि त्याने सुद्धा आपली लय गमावली. सलग दुसरा षटकार, धाव संख्या 2 बाद 58 धावा निकेतच्या षटकातला. मला वाटतं हा शेवटचा चेंडू, आणि अजून एक षटकार, अफलातून फ्लिक, अफलातून फ्लिक. सन्माननीय सुधीर दादा चेरकर यांच्याकडून 1000 रुपये आलेत, पण त्याच्या अगोदर सन्माननीय दत्ताराम चेरकर यांनी जे 500 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर केलं होतं ते 500 रुपयांचं पारितोषिक सुद्धा मिळवतोय राज तुरे, अर्थात राज तुरेची कमाई आहे. तब्बल 500 रुपये सन्माननीय दत्ताराम चेरकर यांच्याकडून, आणि तब्बल 1000 रुपये सन्माननीय सुधीर चेरकर या संघाचे अर्थात आई गावदेवी अंदोशी संघाचे मालक यांच्याकडून. तब्बल 1500 रुपयांचे हे 3 षटकार आहेत मित्रांनो, आणि या षटकाराच्या मदतीने 64 धावांपर्यंत मजल मारली आहे. 4 षटक आणि 64 धावा. आणि मित्रांनो कुठं एक वेळ होती की पहिल्या 3 चेंडूंवर केवळ एक, नक्कीच आमच्या गावातले एक अतिशय क्रिकेटची हाऊस असणारे गजानन पाटील अर्थात मोरिया मल्याण आणि जयनमान मल्याणचे खंदे समर्थक यांच्याकडून राज तुरेसाठी तब्बल 50 रुपयांचं पारितोषिक आलंय. धन्यवाद गजानन दादा. असंच प्रोत्साहन आपण या खेळाडूंना खरं तर केलं पाहिजे. मित्रांनो कुठे निकेत घरचं षटक चालू होतं, पहिल्याच चेंडूवर विकेट आला अंकुरचा, त्यानंतर एक सिंगल आली आणि सिंगलच होती मित्रांनो खरं तर, पण त्या चेंडूवर चौकार सोडला कर्णधाराने, आणि त्यानंतरच्या सलग 3 चेंडूंवर आलेत 3 खणखणीत षटकार. मित्रांनो राज तुरेसाठी बक्षिसांची खैरात होती आहे. सन्माननीय रमेश लक्ष्मण शेळके यांच्याकडून तब्बल 500 रुपये आलेत राजच्या या घणाघाती फलंदाजीसाठी. मैदानावर पाणी घेऊन जायचं आहे स्वयंसेवक. राजचे 3 षटकार आणि मित्रांनो कमाई आहे तब्बल 2000 रुपये. 1000 रुपये संघ मालक सुधीर दादा चेरकर, 500 रुपये सन्माननीय दत्ताराम चेरकर यांच्याकडून, आणि 500 रुपये सन्माननीय रमेश लक्ष्मण शेळके यांच्याकडून. तब्बल 2000 रुपये या 3 षटकारांसाठी. अतिशय छोट्या चणीचा मित्रांनो हा खेळाडू दिसतोय. हा बोला. नाही 500 आले तर नाही तुम्ही लुटाल नाही का असे, ते अगोदरच्या घेतलं ना 100 घ्याला नाही नाही ना असं नाही. शेवटचं षटक घेऊन कर्णधार निमिष राऊत मैदानात येतोय, आणि खूप मोठी कामगिरी निमिषला करावी लागेल, कारण स्कोर जर आपण पाहिला तर ऑलरेडी 64 रन्स ऑन द स्कोअर बोर्ड आपण पाहतोय, आणि एक षटक अर्थात तब्बल 6 चेंडू येणं बाकी आहे. मनीष शेळके ऑन द स्ट्राईक. पहिल्या चेंडूवर एक उंच पुरा देखणा फटका आलाय. धावा किती मिळणार तर तब्बल चौकार, 4 धावा. नक्कीच थोडासा मला वाटते वाऱ्याने चेंडू आतमध्ये ढकललाय, पण 4 धावा मात्र मिळत आहेत पहिल्या चेंडूवर. धाव फलक 68 धावांवर जाऊन पोहोचलाय. 2 बाद 68 धावा. आणि मित्रांनो सांगण्याची गोष्ट अशी आहे की मागचे 4 चेंडू आणि आताचा हा म्हणजे सलग 5 चेंडूंवर मोठे फटके आलेत. निमिष राऊत टू मनीष शेळके. पुढचा चेंडू अप्रतिम चेंडू, वेगवान चेंडू. यावेळी मात्र मनीष शेळके आपली विकेट सॅक्रिफाईस करेल, नक्कीच करावी, कारण राज ज्या फॉर्मात आहे, मनीष शेळके सुद्धा चांगला खेळाडू आहे नक्कीच, पण राज ज्या फॉर्मात आहे त्या फॉर्मचा विचार केला तर त्याच्यासाठी विकेट सॅक्रिफाय करणं हे इथं योग्य ठरणार आहे. तिसरा हादरा बसतोय रनआउटच्या स्वरूपात. धाव संख्या 3 बाद 68 धावा. यावेळी मात्र डावखुरा फलंदाज राज तुरे ऑन द स्ट्राईक. निमिष राऊत इथे मात्र त्याला गोलंदाजी करतोय. इथे राज तुरे फेल अँड निमिष राऊतने मात्र डावी यष्टी उखडलेली आहे. राज तुरेने अतिरिक्त म्हणजे जास्त अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. निमिष राऊतने आपल्या अनुभवाचा वापर करत एक खोल टप्प्याचा चेंडू सोडलाय. कुठेही फलंदाजाला चेंडूच्या खाली येण्याची संधी नाहीये, आणि इथे मात्र राज तुरेची अप्रतिम खेळी, तब्बल 22 धावांची खेळी इथे येते संपुष्टात.
बाद झालेल्या फलंदाजाची जागा भरून काढण्यासाठी आलेला आहे डावखुरा फलंदाज अंकित चेरकर आणि नॉन स्ट्राईकला असलेला फलंदाज आकाश. आता हे दोघ जण किती धावा जमवणार. नक्कीच चांगला फटका आलाय लॉंग ऑफच्या दिशेनं. एक धाव तर पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होणार का. नक्कीच नाही. थोडासा हडबडी भरा थ्रो होता. घाईघाईने थ्रो केला होता बंटीने, पण निमेशने चांगलं बॅकअप केलं, चांगला थ्रो हँडल केला, त्यामुळे केवळ एक धाव मिळते. धाव संख्या 69. 4 बाद 69 असताना आकाश पाटील ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. मित्रांनो रोहित शर्माचा डायहार्ट फॅन असणारा हा फलंदाज शॉर्ट चेंडूवर मोठे फटके मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. अर्थात निमिष राऊत त्याला बरेच सामने त्याला गोलंदाजी केलेली आहे. दोन्ही फलंदाज आणि गोलंदाज एकमेकांना ओळख. धन्यवाद चेरकर साहेब. दत्ताराम चेरकर यांचं जे पारितोषिक डिक्लेअर केलेलं होतं ते इथे जमा झालेलं आहे. सामना संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. अंकुर लोहार 100 रुपये, त्यानंतर चंदू शेळके 100 रुपये आणि राज तुरे तब्बल 500 रुपये. पुढचा चेंडू यावेळी मात्र खोल टप्प्याचा चेंडू. आकाश पाटील जागेवर उभा राहिलाय. यॉर्कर लेंथ मित्रांनो प्रत्येक फलंदाजाची डोकेदुखी असते. निमिष राऊतने जो चौकार सोडला होता त्यानंतर जी षटकारांची बरसात झाली होती, पण त्याची भरपाई मात्र कर्णधार म्हणून पुरेपूर करताना आपल्याला दिसते. या षटकामध्ये केवळ 5 धावा दिल्यात मित्रांनो. अप्रतिम गोलंदाजी. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 2 विकेट्स मिळाल्यात, अर्थात एक रनआउट आहे त्यातली, पण एक मात्र राज तुरेचा महत्वपूर्ण बळी. या इनिंग मधला शेवटचा चेंडू फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा आकाश हुकलाय आणि इथे पुन्हा एकदा धाव बाद. अर्थात आकाश 2 चेंडू खेळला, दोन्ही चेंडू हुकलाय आणि निमिष राऊतने मात्र या षटकात केवळ 5 धावा दिल्यात मित्रांनो. निमिषचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे, कारण अप्रतिम गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 14 धावा दिल्या होत्या, या षटकात मात्र केवळ 5 धावा. पहिल्या षटकात मानसच्या आल्या 9 धावा, त्यानंतर 14 धावा, त्यानंतर श्रीमेच्या षटकात 17 धावा, निकेतच्या षटकामध्ये मात्र तब्बल 24 धावा कुठून काढल्यात आणि शेवटच्या अर्थात निमिषच्या षटकात आल्यात पुन्हा एकदा 5 धावा. अशा प्रकारे 5 षटकांनंतर तब्बल 69 धावा जमवल्यात आणि 70 धावांचं आव्हान ठेवलंय. मनीष शेळकेने मित्रांनो जो चौकार मारला फाईन लेगला, त्या अप्रतिम चौकारासाठी दत्ताराम चेरकर यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. वैयक्तिक पारितोषिक आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे. मनीष चेरकर 200 रुपये, त्यानंतर अंकुर लोहार आणि चंदू शेळके 100 रुपये आणि राज तुरे 500 रुपये. एवढं पारितोषिक माझ्याकडे जमा आहे, ते घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे राज तुरेसाठी रमेश शेळके यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक झालेलं आहे डिक्लेअर, मात्र ते जमा झालेलं नाही आहे इथे. आणि संघमालक सुधीरदादा चेरकर यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे, ते सुद्धा मॅच झाल्यानंतर जमा घेऊन जायचं आहे. धन्यवाद पराग सर. एक अनाऊन्स आहे, आपले जे GPL 2022चे अनसोल्ड खेळाडू आहेत यातील अजून काही खेळाडूंनी आपले टी शर्ट इथून घेऊन गेलेले नाही आहेत, तर त्याला विनंती आहे आपण आपली टी शर्ट इथून घेऊन जायचं आहे. अजून 11 खेळाडू असे आहेत की ते आपली टी शर्ट इथून नेलेली नाही आहेत, तर त्यांनी आपली टी शर्ट घेऊन जायचं आहे. तसेच यापुढील जो होणारा सामना आहे मात्र ब्रदर्स कुरुळ आणि आद्य स्पोर्ट्स अंदोशी या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण आपली प्लेइंग 11ची लिस्ट घेऊन नाणेफेकीसाठी यायचं आहे. आद्य स्पोर्ट्स अंदोशी आणि मात्र ब्रदर्स कुरुळ. धन्यवाद वाळज. मित्रांनो एक छोटीशी चुकीची दुरुस्ती करतोय. सन्माननीय रमेश शेळके यांच्याकडून जे पारितोषिक डिक्लेअर झाले ते सुद्धा व्यासपीठाकडे जमा आहे. धन्यवाद. यानंतरच्या इनिंगचं धावतं वर्णन करण्यासाठी मी घेऊन जातोय आपल्या विभागातला एक अतिशय मधुर आवाज आणि व्यवसायाने प्रोफेसर असणारे सगळ्यांचे लाडके के अर्थात कैलास कर्णेकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद पराग सर. अर्थातच क्रिकेटचे सर्वात मोठे विश्लेषक कोणताही खेळाडू असो
त्याच्या खेळाची माहिती, त्या खेळाडूची माहिती तर असतेच, परंतु त्या खेळाडूच्या खेळाची सुद्धा पुरेपूर माहिती, क्रिकेटच्या सर्व नियमावलींची माहिती असणारे आपल्या विभागातील सर्वोत्कृष्ट असे समालोचक श्री पराग पाटील यांचं आपण नुकताच समालोचन ऐकलं. तर पुन्हा एकदा मी सर्व रसिक प्रेक्षकांना खेळपट्टीवर घेऊन जातोय. चालू असणारा सामना अर्थातच आपण पाहतोय आई गावदेवी अंदोशी विपक्ष अमित म्हात्रे 11 तळ यांच्या माध्यमातून. तर सामन्याच्या दुसऱ्या डावाला मित्रांनो सुरुवात होते. सलामीला आलेला फलंदाज अर्थातच आपण पाहतोय श्रीमेश गावंड आणि त्याच्या समवेत त्याच्याच वयोमानाचा एक खेळाडू प्रथम. पहिला चेंडू आपण पाहिला, चेंडू शेळके स्वतः कर्णधार यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख चेंडू. निर्धाव चेंडूने या षटकाची सांगता झाली. तर मागचाच सामन्याची आठवण करून देतो. सामना होता आई गावदेवी अंदोशी आणि घोटवडे संघाच्या माध्यमातून. मात्र 40 धावा डिफेंड केल्या. तर या चेंडूवर जोरदार अपील, गोलंदाज सर्व खेळाडूंच्या माध्यमातून जोरदार अशी अपील. अर्थातच पंचांच्या विचार विनिमयानंतरच या चेंडूवर कोणताही निर्णय घेतला जाईल. तसं मी वर्णन करत होतो. मागचा सामना मात्र 41 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि त्या धावा अतिशय सहजरित्या जवळपास 15 ते 16 धावाच्या मार्जिनने तो सामना मला वाटतं जिंकला होता. तर या चेंडूवर आपण पाहिलं फलंदाजाला बाद घोषित केले दोनही पंचांनी. पहिला गडी गारद होतोय मला वाटतं श्रीमेशच्या स्वरूपात अमित 11 तळ या संघाचा. तर अर्थातच अमित 11 तळ संघाचं बाजूने म्हणायचं झालं तर कालचे 2 सामने जे होते अर्थातच आपल्या गोलंदाजीच्या जोरावर ते सामने या संघानं आपल्या बाजूने झुकवले होते. आज मात्र कुठेतरी गोलंदाजीमध्ये कमतरता जाणवलंय. झेलबाद स्वरूपात आपण पाहिलं पंचांनी या फलंदाजाला बाद घोषित केलं. मला वाटतं बॅटला हलकासा चाटून चेंडू गेला असा पंचांचा निर्णय होता आणि फलंदाज श्रीमेश गावंड आपल्या वैयक्तिक खेळाचं खातं न उघडता तंबूत परततोय. पुढील चेंडू शेळके यांचा सामना करेल निकेत घरात. पुनर्यांचा चेंडू आपण पाहतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू ढकलण्यात आलाय. अर्थातच एकेरी धावेनं धाव संख्येत 1ने भर. तर नुकताच मी वर्णन करत होतो की अमित 11 तळ या संघानं 2 सामने जे जिंकले अर्थातच गोलंदाजीच्या जोरावर अभिनव वेलवली संघाला मात्र 23 धावांवर रोखलं होतं. तदनंतर कार्लेकर कुडू रायडर्स या संघाला मात्र 38 धावांवर रोखलं होतं. आज कुठेतरी गोलंदाजीमध्ये कमतरता जाणवली किंवा मी म्हणेन हा एक इनसाइड आउट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, परंतु तिथे जगदीश याच्या माध्यमातून अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. किमान आपल्या संघासाठी 2 धावा मात्र रोखल्या गेलेल्या आहेत. अच्छा, तर मित्रांनो हा चालू सामना संपल्यानंतर पुढे होणारा अर्थातच सामना सुपर 8 मधला शेवटचा सामना अद्याप 11 अंदोशी विपक्ष म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या दोनही संघादरम्यान आपण पाहणार आहोत. आणि या चेंडूवर अर्थातच एक हाफच्या झेल घेण्याची नामी संधी होती, परंतु झेल सुटलाय स्वरूपात प्रथम याला जीवदान मिळतंय. नक्कीच अमित 11 तळ संघाचा जर विचार केला तर यंग टॅलेंटने भरपूर असा हा संघ. हॅलो चेक. तर या ठिकाणी आपण टॉस करतोय. अर्थातच अध्याय 11 अंदोशी विरुद्ध म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या दोनही संघादरम्यान आपण नाणेफेक करत आहोत. दोन्ही संघांचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. तर आदरणीय संदीपजी पाडेकर आपणास विनंती करते की आपल्या शुभस्ते या ठिकाणी आपण लगेचच नाणेफेकीचा कौल करायचा आहे. दोन्ही संघ आपण पाहतोय अर्थातच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ विरुद्ध अध्याय 11 अंदोशी या दोन्ही संघादरम्यान आपण या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करतोय. सुपर 8 मध्ये आपण पाहतोय ते या दोनही संघांना अर्थातच प्रवेश केलेला आहे. तर या ठिकाणी दोनही संघांना मॅच जिंकायची आहे आणि नाणेफेकीचा कौल हा अर्थातच म्हात्रे ब्रदर्स कुरुळ या संघाकडे गेलेला आहे. तर प्रथम आपला या ठिकाणी निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षणाचा निर्णय असेल माझा. कॅमेरा आहे का?
क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आहे. समोर जर पाहिलंच तर अर्थातच कर्णधार स्वतः प्रशांत मोहरे आहे आणि आद्या 11 नांदोशी या संघाचा विचार केला तर एक बॅलन्स टीम आहे. मग त्यांच्यामध्ये चांगले फलंदाज आहेत, चांगले गोलंदाज आहेत. तुम्ही जर अर्थातच फिल्डिंग घेतली तर 5 षटकांमध्ये किती धावाच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न कराल? 5 षटकांमध्ये कमीत कमी 50 धावाच्या आत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही त्यांना. नक्कीच. आणि बरेच वर्ष आपण पाहतो या ठिकाणी ग्रामीण प्रीमियर लीग होत नव्हती. तुझ्या सुद्धा मनातून मी बऱ्याच वेळा पाहायचो की आपल्याकडे लीग झाली पाहिजे, परंतु ती होत नव्हती. पण आज आपण पाहतोय ते स्वप्न खऱ्या अर्थानं साकार झालेलं आहे. तर नक्कीच आपल्या समितीमधील जवळजवळ 25 सदस्य आहेत. त्यानंतर अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये आदरणीय अनंत गोंदे साहेब आणि सर्व समितीतील सदस्य या सर्वांची खूप चांगली मेहनत आहे. तर नक्कीच या आयोजनाबद्दल 2 शब्द ऐकून घ्यायला आवडतील. सर्वप्रथम तर जे आयोजन केलेलं आहे ग्रामीण टेनिस क्रिकेट आयोजन त्याच्याबद्दल धन्यवाद. आनंद गुंडे फाउंडेशनचे विद्यमानाने पण याच्यात संकल्पना आलेली त्यांचे पण धन्यवाद. आणि जे ही GPL म्हणजे अंमलात आणण्यासाठी ज्याने जेवढे जे कमिटी मेंबर्स आहेत 47 जण काही आहेत त्यांच्या सर्वांचे मनापासून आभार देतो. चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे. अशीच नियोजन पुढल्या सीझनला पण पाहावं अशी सर्वांची अपेक्षा आहे. वेल्डन. तुमच्या अर्थातच या ठिकाणी आपण पाहतोय अर्थात आद्या 11 नांदोशी या संघाच्या बाजूने जर नाणेफेकीचा कौल लागला असता तर काही वेगळा निर्णय घ्यायचा प्लॅनिंग असतं की फिल्डिंग स्वीकारले असते? आम्ही सुद्धा फिल्डिंगच घेतली असते. तर आपल्या वाटेला बॅटिंग आलेली आहे. समोरच्या संघामध्ये पाहिलं तर म्हात्रे ब्रदर्स करून एक बॅलन्स टीम आहे. अर्थात आपण प्रत्येक टीम बॅलन्स आहे ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये. तर आपल्या बाजूला बॅटिंग आलेली आहे. तर प्रथम 5 षटकांमध्ये आपण किती धावा करण्याचा प्रयत्न कराल? कारण सुपर 8 आहे, नॉकआउट मॅच आहे. या ठिकाणी आपण हारला तर ही स्पर्धा मात्र सोडावी लागेल. तर 5 षटकांमध्ये किती धावा करणार आहात? आम्ही 70+ करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच प्रशांत मोरे म्हटले की अर्थातच कुरुल गावती हा खेळाडू आहे. व्यावसायिक स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असतात. तर या ठिकाणी अर्थातच ग्रामीण प्रीमियर लीगमध्ये नक्कीच आपण पाहतो या ठिकाणी हा जो प्लॅटफॉर्म आपण उभारलेला आहे तो खऱ्या अर्थानं आपल्याकडे बरेचसे चांगले चांगले खेळाडू आहेत, तरुण आहेत, परंतु त्यांना त्यांच्या गावातून कधीतरी संधी मिळत नसते. परंतु या ठिकाणी त्या प्रकारचा प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेला आहे. तर हे जे नवीन जे तरुण खेळाडू आहेत यांना तू काय संदेश देशील? नवीन तरुण प्लेयर लोकांना संदेश देण्याचं कारण म्हणजे आता जसं अलिबागमध्ये अलिबाग प्रीमियर लीग होते, जसं आपलं GPL होते त्याच्यामध्ये चांगला परफॉर्मन्स दिला तर तुम्हाला नेक्स्ट टाइम APL सुद्धा खेळता येईल. तर नक्कीच आपण प्रत्येकाचं मनोगत आहे या ठिकाणी ऐकलेलं आहे. तर प्रत्येक खेळाडूला संधी आहे. आजचा अंतिम दिवस आहे. अंतिम दिवसामध्ये आपला चांगला खेळ करा आणि खऱ्या अर्थानं मोठमोठ्या व्यावसायिक स्पर्धेमध्ये आपण त्या ठिकाणी आपली संधी उपलब्ध करा आणि त्याचा बेस म्हणून आपण या ठिकाणी ग्रामीण प्रीमियर लीग घेत आहोत. त्याबद्दल धन्यवाद. ओव्हर टू कैलास खांडेकर. धन्यवाद निशांत पाटील. नुकताच आपण पुढील होणाऱ्या सामन्याची नाणेफेक सुद्धा पाहिली. दोनही कर्णधार जयेश पाटील आणि प्रशांत मोहरे यांच्या माध्यमातून. तर थोड्याच वेळात आपण त्या सामन्याकडे सुद्धा वळणार आहोत. तत्पूर्वी आपण चालू सामन्याकडे वळूयात. खेळपट्टीवरच्या चित्राचं वर्णन करायचं झालं तर निर्धारित 2 षटकं जवळपास संपुष्टात येत आहेत. एका चेंडूचं खेळणं बाकी. धावा संख्या झालेली आहे 1 बाद 14. नक्कीच काहीशी खरावाची सुरुवात आतापर्यंत म्हणावी लागेल. अमित 11 तळ संघाच्या बाजूने म्हणायचं झालं तर मारा करतोय आदित्य. हा चेंडू आपण पाहतोय उजव्या यष्टीच्या बाजूने काटा बदलणारा चेंडू. निर्धाव चेंडू आदित्यच्या माध्यमातून. चेंडू गेला निर्धाव. धाव संख्या अर्थातच स्थिरावलेली 1 बाद 14. आता येणारे शेवटचे 18 चेंडू आणि तब्बल 56 धावांची गरज असेल अमित 11 तळ या संघाला. जर या सुंदर अशा ट्रॉफीज आपण पाहतोय समालोचन कक्षापाशी, याला जर हात लावायचा असेल तर अर्थातच हे जे आहे हे पार पाडणं अर्थातच गरजेचं अमित 11 तळ या संघासाठी. तर आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये 16 संघांनी सहभाग घेतला होता. त्यातील बऱ्याचशा संघांचं आव्हान जे आहे संपुष्टात आलेलं आहे. तरी सुद्धा बक्षीस पात्र ठरलेल्या संघाचे नाव मी अर्थातच घेऊ इच्छितोय. विशेष करून विनय स्टार भेरसे यांनी सर्वप्रथम आपलं नाव या ट्रॉफीवर कोरलेलं आहे. तदनंतर 9व्या क्वीन एंजल बामणगाव या संघाने सुद्धा आपलं नाव जे आहे या ट्रॉफीवर कोरलेले आहे. तर याच ट्रॉफीसाठी आपण पाहतोय मैदानावर 2 संघ झुंजताना. अर्थातच आई गावदेवी अंदोशी विपक्ष अमित 11 तळ या दोनही संघादरम्यान चालू असलेला सामना अजूनही सामन्यात रंगत कायम. 18 चेंडू आणि 56 धावा रोखण्यासाठी स्वतः करणारा चेंडू शेळके. हा चेंडू शॉट ऑफ गुडल्यांचा चेंडू भिरकावलाय. काळ करण्याच्या क्षेत्रामध्ये आकाश
तैनात असल्यामुळे आपण पाहतोय सहजरित्या झेल टिपला गेला आणि हा पुढचा फलंदाज बाद अमित 11 तळ या संघाचा. तर मित्रांनो, आपण बऱ्याचशा स्पर्धा पाहतो, मोठ्या मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा जरी विचार केला, वर्ल्ड कपचा जर विचार केला, तर जे आयोजक असतात तेच बक्षीस किंवा ट्रॉफीचे मानकरी ठरतात. उदाहरण म्हणजे 2011चा विश्वचषक भारताने आयोजित केला, भारतच जिंकला. 2015चा विश्वचषक ऑस्ट्रेलियाने आयोजित केला, ऑस्ट्रेलिया जिंकले. 2019चा विश्वचषक इंग्लंडने आयोजित केला, इंग्लंडच मानकरी ठरला. तर आज काहीच चित्र आपण पाहतोय की स्वतः अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी ही स्पर्धा आयोजित केलंय आणि तेच जवळपास बक्षिसाचे मानकरी ठरतात की काय, तर येणारी वेळच नक्कीच सांगून जाईल. अध्यक्षांचा संघ नक्कीच बक्षीस पात्र ठरलेला आहे, 9व्या क्वीन एंजल बावणगाव. उपाध्यक्ष सुद्धा जवळपास त्या रेसमध्ये आपण पाहतोय निलेशजी पाटील, स्वतः संघाचे व्यवस्थापक आई गावदेवी अंधोशी संघाचे. आतापर्यंत सुरेख कामगिरी आपण पाहतोय आई गावदेवी अंधोशी संघाच्या माध्यमातून. नक्कीच बॅकफुटवर ढकलला गेला आपण पाहतोय अमित 11 तळ संघ. तरी सुद्धा मैदानावर उभे असणारे दोनही फलंदाज निकेत गरत आणि स्वतः कर्णधार निमिष राऊत यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, कॅपॅबिलिटी आहे या धावांचा डोंगर पार पाडण्याची. तरी सुद्धा या षटकामध्ये शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत, तर 2 मोठे किमान फटके येणे अर्थातच गरजेचं. हा चेंडू फसवा, चेंडू इथे इथे निमिष राऊतला आपण पाहतोय पंचांनी बाद घोषित केलंय आणि जवळपास हा सामना जो आहे अमित 11 तळ या संघाच्या हातून निसटून चाललाय की काय. मात्र 15 या धावसंख्येवर तब्बल 3 फलंदाज बाद झालेले आहेत अमित 11 तळ या संघाचे. अर्थातच अजूनही येणारे शेवटचे 14 चेंडू आणि तब्बल 55 धावांची गरज असेल अमित 11 तळ या संघाला. 14 चेंडू आणि 55 धावा. नामुमकिन को मुमकिन करना ही पडेगा अगर जीत चाहिए तो. तर पाहूया मारा करतायत पुन्हा एकदा चंदू शेळके, सामना करत आता मात्र सुबोध. उजव्या यष्टीचा थोडासा बाहेर चेंडू आदळला होता, एक स्लो रन पद्धतीचा चेंडू होता, त्याला हलक्या हाताने चेंडू ढकलण्यात आला सुबोध याच्या माध्यमातून. मिड ऑफच्या क्षेत्राजवळ पास आपण पाहिलं चेंडूची अडवणूक झाली राज तुरे याच्या माध्यमातून. तर तुरी एकच धाव पूर्ण करण्यात आली. येणारा चेंडू मला वाटतं चंदू शेळके यांच्या षटकातील शेवटचा चेंडू. या चेंडूवर जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न, आपल्याच फलोत्तरमध्ये झेल घेण्याची एक नामी संधी होती चंदू यांच्यासाठी, परंतु संधी हुकली जाते, परंतु जास्त हानी मात्र होत नाहीये आई गावदेवी अंधोशी संघाच्या वतीने म्हणायचं झालं तर. मात्र एकच धाव खर्च केली जाते. तर चंदू शेळके यांच्या दोनही षटकांचं वर्णन करायचं झालं तर पहिल्या षटकामध्ये मात्र 5 धावा 1 विकेट, नंतरच्या षटकामध्ये मात्र 3 धावा आणि 2 विकेट. अर्थातच या स्पर्धेचा मालिकावीराच्या यादीमध्ये आपलं स्वतःचं नाव नक्कीच कोरलं गेलेलं आहे चंदू शेळके यांच्या माध्यमातून. सूरज भगत यांच्या पाठोपाठ अतिशय सुरेख कामगिरी करताना दिसून आले चंदू शेळके. त्यांच्या यादीत मी अजून एक खेळाडूचं नाव अर्थातच घेऊ इच्छितो, राज तुरे याचं. दोनही बाजूंचा जर विचार केला, गोलंदाजी असो किंवा फलंदाजी असो, अतिशय नेत्रदीपक अशी कामगिरी आपण राज तुरे याच्या माध्यमातून सुद्धा पाहिलेली आहे. त्यामुळे राज तुरे सुद्धा या रेसमध्ये अर्थातच सामील. मारा करतोय पुन्हा एकदा राज, आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर निकेत घरात. बॅट लाईटला टाकलेला चेंडू होता, हलकीशी अपील सुद्धा केली होती, परंतु बॅट कट पंचांनी घोषित केले आणि या 4 धावा अर्थातच निकेतच्या खात्यामध्ये जमा होतील, जेणेकरून अमित 11 तळ संघाच्या खात्यामध्ये या 4 धावा जमा होतील. धावा संख्या झालेली आहे 3 बाद 21. आता शेवटचे 11 चेंडू आणि 49 धावा. 11 चेंडू आणि 49 धावा. राजच्यावर हल्ला चढवणं नक्कीच कठीण जाणार आहे. मागच्या सामन्यापासून मी म्हटलं होतं
या चेंडूवर सुद्धा निकेत घरात याला तंबूत परतावा लागणार आहे. ज्या काही आशा आकांक्षा अपेक्षा ज्या काही तळ संघाच्या शिल्लक राहिल्या होत्या त्या नक्कीच निकेत याच्याकडे नक्कीच अपेक्षा केल्या गेल्या होत्या, परंतु तोच निकेत आता मात्र तंबूत परतेल. यंदाच्या हंगामाचा जरी विचार केला ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण करू तर चिंचोटी असोसिएशन निकेत घरात याच्यासाठी सुद्धा हा हंगाम हवा तसा नक्कीच लाभदायक ठरलेला नाहीये. 2019 पासून या खेळाडूंना आपल्या विभागात पदार्पण केलं वेलवली गावातून. सुरुवातीच्या 2 वर्ष नक्कीच वेलवली गावासाठी मोठी मोठी पारितोषिकं पटकावण्यात यानं सिंहाचा वाटा उचलला. या वर्षीच्या हंगामात मात्र थोडासा अपयश आला, समोर धावला. हा चेंडू आपण पाहतो उंचवर असा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक सुमित पाटील याच्या माध्यमातून अतिशय सुरेख असा झेल इथे आपण पाहतोय. अभि हा तंबूत परत आहे. तसेच अजून एक गोष्टीची माहिती पुरवू इच्छितो. पुन्हा एकदा राजने अर्थातच या दिवशी आजच्या दिवशी एक हॅट्रिक आपल्या नावे नोंदवलेली तर आहेच, परंतु पुन्हा एकदा सलगच्या दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक ची नोंद करण्याची राजला एक नामी संधी. तसेच राजनं जी नक्कीच राजसाठी पारितोषिक लागणं नक्कीच गरजेचं होतं, तर सन्माननीय सुधीरजी जरकर यांच्या माध्यमातून ₹500चं पारितोषिक आणि हॅट्रिकची नामी संधी आणि राजच्या खात्यात ही दुसरी हॅट्रिक. नक्कीच एकाच सामन्यामध्ये षटकारांची हॅट्रिक ठोकणारा तसेच विकेटची हॅट्रिक घेणारा हा एकमेव असा गुणी खेळाडू, छोटासा खेळाडू राज टुरे, मॅन फ्रॉम सराई. राजचं नक्कीच मनापासून कौतुक. तसेच सन्माननीय सरपंच श्री सुधीरजी चेरकर यांना सुद्धा शुभेच्छा, कारण त्यांच्याच संघातला एक गुणी असा खेळाडू. जसं मी म्हटलं होतं की लिलावाच्या वेळी चंदू शेळके यांनी राजसाठी खूप सारे पॉइंट राखून ठेवले होते आणि राजला जेणेकरून विकत घ्यायचंच आणि आपला नक्कीच लौकिकाला साजेस असा खेळ आपण पाहिला राजच्या माध्यमातून. या स्पर्धेत आपण पाहिलं होतं की 3 खेळाडूंनी हॅट्रिक जमा केली होती, विकेटची हॅट्रिक जमा केली होती, तर राजनेही 4थी हॅट्रिक जमा केली, परंतु त्याच्या नावे नक्कीच या 2 हॅट्रिक या स्पर्धेच्या आपण पाहिल्या. तर राजच्या या आगळ्या वेगळ्या पराक्रमासाठी आपण पाहतोय मयूर पाटील यांच्या माध्यमातून ₹500चं पारितोषिक पुन्हा एकदा लागू झालंय. नक्कीच बक्षिसाची खैरातीत आपण पाहतोय राजचं नाव कोरलं जात आहे. एक छोटासा खेळाडू, खूपच कमी वयाचा खेळाडू, ओमसाई सराई संघ ज्या ज्यावेळी मोठी मोठी पारितोषिकं मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये पटकावतो त्यात राजचा अर्थातच सिंहाचा वाटा असतो. चंदू शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा नावारूपास आलेला एक खेळाडू आपण पाहतोय. सराई संघासाठी नक्कीच एक जमेची बाजू. त्यांचाच भाचा अर्थातच त्यांचाच भाचा साहिल आणि राज आज आई गावदेवी अंधोशी संघाच्या माध्यमातून खेळताना अर्थातच दिसून येतोय. येणारा षटक या इनिंग मधील अर्थातच शेवटचा षटक मारा करेल पुन्हा एकदा सुमित. सामना करेल नवा आलेला फलंदाज मयूर. नक्कीच या चेंडूला वैध घोषित केलंय. डॉट हा चेंडू आपण पाहतोय. जसं मी म्हटलं होतं की आजच्या पहिल्याच सामन्यात मात्र 41 धावा डिफेंड करून सुपर 8 मध्ये ज्या संघानं उडी मारली होती असा हा आई गावदेवी अंधोशी संघ तब्बल 70 धावा डिफेंड करण्यासाठी आताच्या सामन्यात उतरला. अर्थातच या ट्रॉफीला हात लावण्याच्या जवळपास येऊन पोहोचलाय. शेवटचे 5 चेंडू. शेवटचे 5 चेंडू आणि भरपूर धावा. एक हवाई फायर पद्धतीचा फटका, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक राज आणि राजच्या माध्यमातून हा एक अनोखा झेल. तर 3ही क्षेत्रांमध्ये आघाडीची कामगिरी करतोय तो म्हणजे राज तुरे. अर्थातच जसं मी म्हटलं होतं की सूरज भगत, चंदू शेळके हे 2 खेळाडू मालिकावीराच्या यादीमध्ये नक्कीच असले तरी सुद्धा राजची त्यांच्यापेक्षा अर्थातच वरचढ कामगिरी आपल्याला दिसून येतोय. फलंदाजी असो गोलंदाजी असो, आता क्षेत्ररक्षणाच्या यादीमध्ये सुद्धा आपण पाहिलं एक कठीण असा झेल आपल्या नावे करून घेतलाय. अर्थातच आपण पाहतोय अमित 11 तळ संघाचे अजून एक विकेट गारद झाले. नवा आलेला फलंदाज प्रथमेश उर्फ बाबू सामना करेल सुमितचा. सुमित टू बाबू.
शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, परंतु पूर्णतः विफल ठरलाय प्रथमेश. तर जसं मी म्हटलं होतं की स्वतः आयोजन करून स्वतःच बक्षीस पात्र जवळपास स्वतः अध्यक्ष आणि उपाध्यक्ष बक्षीस पात्र यादीत नक्कीच समावेश झालेला आहे आयोजकांचा. फलंदाजीमध्ये वर्णन करायचं झालं तर अंकुर यानं एक हाती फलंदाजी करून तब्बल 31 धावा कुठल्या होत्या. त्यानंतर राजनं सलगच्या 3 चेंडूवर 3 षटकार तसेच एक चौकार ठोकून 22 धावा स्वतःच्या खात्यामध्ये तसेच संघाच्या खात्यामध्ये जमा केल्या होत्या. तदनंतर गोलंदाजी करताना एक अनोखी हॅट्रिक आपल्या नावे केली होती. नक्कीच अंकुरपेक्षा वरचढ अशी कामगिरी आपण म्हणू शकतो राजची. हा लोअर फुट पद्धतीचा चेंडू होता, चेंडू जातोय काव कॉर्नरच्या क्षेत्रावरून, 1 बाउन्स चौकार. औपचारिकता मात्र शिल्लक या सामन्याचा जर विचार केला तर GPL 2022 पर्व पहिलेचा तिसरा बक्षीस पात्र संघ अर्थातच जवळपास ठरतोय. आई गावदेवी आंदोशी हा संघ. शेवटचा एक चेंडू आणि या चेंडू नंतर आपण पाहतोय औपचारिकतेची पूर्तता झालेली आहे. विजयी संघ ठरलाय आई गावदेवी आंदोशी. तर विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तसेच या स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल अमित